नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण विदर्भात आढळणाऱ्या जमिनीचे प्रकार अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कोणत्या जमिनीत कोणते पीक चांगले येते हे माहिती असेल तर शेतीत फायदा नक्की वाढतो. सर्वात आधी येते काळी जमीन. ही जमीन कापसासाठी भारी मानली जाते. पाणी जास्त वेळ धरून ठेवते, त्यामुळे पिकाला ओलावा चांगला मिळतो. या जमिनीत सेंद्रिय ताकदही बऱ्यापैकी असते. कापूस, सोयाबीन, तूर, गहू, हरभरा आणि सूर्यफूल ही पिके चांगली येतात. यानंतर मध्यम काळी जमीन. ही जमीन काळ्या जमिनीपेक्षा थोडी हलकी असते. पाण्याचा निचरा चांगला होतो आणि ओलावा मध्यम प्रमाणात टिकतो. सोयाबीन, हरभरा, तूर, मका आणि तीळ या पिकांसाठी ही जमीन योग्य मानली जाते. आता हलकी काळी जमीन बघूया. ही जमीन फार खोल नसते आणि पाणी पटकन खाली जाते. सेंद्रिय पदार्थ कमी असतात, पण योग्य व्यवस्थापन केले तर मूग, उडीद, तीळ, भुईमूग आणि भाजीपाला चांगला घेतला जाऊ शकतो. यानंतर गाराची जमीन. ही जमीन नदीकाठी किंवा खालच्या भागात जास्त दिसते. या जमिनीत पोषक घटक भरपूर असतात, म्हणून ऊस, भाजीपाला, केळी, हळद आणि भातासाठी ही जमीन खूप चांगली समजली जाते. आणि शेवटी लालसर किंवा तांबडी जमीन. ही जमीन डोंगराळ आणि उंच भागात आढळते. पाणी जास्त वेळ टिकत नाही आणि सेंद्रिय ताकद कमी असते. पण काजू, फळबाग, नाचणी, हरभरा आणि तूर ही पिके यात चांगली वाढतात. म्हणून शेतकरी बांधवांनो, आपल्या जमिनीचा प्रकार ओळखा आणि त्यानुसार पीक निवडा. योग्य पीक घेतलं तर खर्च कमी आणि उत्पादन जास्त मिळू शकतं.